आता आम्हाला सांगा तुमची लव्ह रेसिपी काय, असा एखादा पदार्थ ज्या पदार्थाशी तुमच्या प्रेमाच्या, नात्याच्या, मैत्रीच्या, आठवणींच्या गोष्टी जोडलेल्या आहेत. चीज रवा साधा डोसा. का बरं? दर्शनला तो अतिशय आवडतो आणि माझ्या कॉलेजच्या बाहेर जे रेस्टॉरंट तिकडे आम्ही हे भेटायचो त्यावेळेला दर्शनचं ती ठरलेली ऑर्डर असायची. चीज रवा साधा डोसा हा पदार्थ आहे यांची लव्ह रेसिपी. लव्ह रेसिपीसाठी लागणारा साहित्य घेऊन येऊया आणि मग वळूया कृतीकडे. रवा चीज साधा डोसा असा तुमचा पदार्थ आहे लव्ह रेसिपी. लागणारं साहित्य काय काय आहे मला सांगा. रवा, तांदळाचं पीठ, मैदा थोडा, दही, चीज, कोथिंबीर, थोडंसं आलं, साखर, मीठ आणि खोबऱ्याचे तुकडे. कृती पहिल्यांदा काय करायची? आपण रवा, मैदा आणि थोडं तांदळाचं पीठ हे दही पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. बॅटर तयार करायचं. आपण रवा आधी घेतला. रवा भाजून घेतलाय का कसा आहे? नाही, रवा कच्चाच घ्यायचा. आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ 2 चमचे घालूया. रव्यापेक्षा तांदळाच्या पिठाचं प्रमाण कमी आहे. आणि मैदा 1 चमचा. बर. पाणी द्या की. वहिनी पाणी जास्त होईल का? नाही, कन्सिस्टन्सी त्याची एकदम पाण्यासारखीच पाहिजे. बर. म्हणजे मग तो तुम्हाला पाहिजे तसा कुरकुरीत होईल. बर. आणि जाळीदार. आता काय घालायचंय? आता त्याच्यात आपण दही थोडं घालूया. बर. दही जर का नको असेल तर आपण लिंबाचा रस वगैरे पण घालू शकतो, नाही नसेलच तर. मीठ, थोडीशी साखर आणि थोडं आलं किसलेलं, थोडी कोथिंबीर. ते चांगलं मिक्स करून घेणं. आता काय? तवा आपण चांगला गरम करत ठेवूया. मला ना जेव्हा बाहेर डोसा आपण खायला जातो ना गाडीवर, तेव्हा ते मला फार आवडतं. आणि त्याच्यानंतर जे एक स्वच्छ फडकं येतं त्याच्याने ते तवा पुसतात ते मला बघायला खूप आवडतं. आता काही व्हिडिओमध्ये ते डोसा फेकून प्लेटमध्ये वाढतात, ते पाणी अंगावर उडवतात. असंही आहे का? हो, चटण्याच्या पाऊचला भोग पाडून ते डायरेक्ट तोंडात पिळतात. असे व्हिडिओ खरंच ना इंटरनेटवरती असे व्हिडिओ आहेत. चांगलं आहे, खूपच मस्त आहे. म्हणजे आमचं कधी एक व्हिडिओ शूट झालं नाही, पण ते जर शूट झालं असतं. काय? आमचं लग्न ठरलं होतं आणि लग्न एक आठवड्याभरावर आला असेल, एक 10 दिवसांवर आला असेल लग्न. ही दादर स्टेशनला होती. फोन केला मी तिला आणि म्हटलं नाही करू शकत, अवघड आहे जरा, लग्न नाही करू शकत. पण का तू असं का म्हणाला? आमचे एक रेडिओ जॉकी मित्र होते, ते हे सगळं रेकॉर्ड करत होते. सो बकरा वगैरे सारखं. आणि ती म्हणजे फोनवर अरे पण काय, खूप जेन्युइनली त्याला सांगते की तू कुठे आहेस, नक्की कुठे आहेस. तिला वाटलं काही टेन्शन आहे, नक्की काय झालंय. केलं होतं. देवा. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.